नमस्कार सगळ्यांना. तर आज माझ्यासाठी खूप सारे सरप्राईज आहे. तर एक सरप्राईज हे पण आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा. हे कुठून आलं आहे, कशाबद्दल आलं आहे, याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या शेवट मी सांगणार आहे. तर हे मला काय मिळालं आहे, कुठली पिन मिळाली आहे आणि मी काय सरप्राईज देणार होते विकास सरांसाठी, की सरप्राईज घ्यायला गेले होते आणि मला हे सरप्राईज मिळालं. तर हे पण खूप छान आहे. आणि त्यानंतर मी आज कुठे खायला गेले होते, या थाळीमध्ये मी असं सगळं काय एका ठिकाणी गिचबिड काला केला, हे गाडीचं काय झालं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर आज आमचा बनीसाहेब आणि आम्ही मस्त दुपारी जेवण जात झालं, बघितलं ना थाळी. तर असलं जेवण आज मी केलं होतं. आज होती रामनवमी आणि आज सकाळपासूनच आज दिवसभर आमचा पूर्ण बीडी. सकाळी गेलो आम्ही ऑफलाईन क्लबला वाळवेकर नगरला, आमचा सकाळचा नाश्ता करायला. तिथून आलो, तिथून यायला उशीर झाला. मला वाटलं आई स्वयंपाक करून ठेवाल, पण माझी आई स्वयंपाक केलीच नाही. आणि आम्ही मस्त तोंड बिंड धुऊन आलो. आई खीर पुरी आलूची भाजी करणार आहे. पण गेल्यानंतर बघितलं तर घरात किचन एकदम क्लीन स्वच्छ, अजिबात किचनमध्ये इकडचा तांब्या तिकडं नव्हता. मग आम्हाला समजलं फक्त बटाटे उकडले आणि बटाटेच खायचे होते आज. मग आम्हाला झाला तो उशीर. मग म्हणलं चला आता जेवायला, कारण दुसरा काही पर्याय नाही आहे. म्हणून आता आवरलं सगळ्यांनी, मस्त कपडे वगैरे बदलले. सकाळी साडी नेसली होती, मग मी ड्रेस नेसला मस्तपैकी आणि किचनला दाखवलं तुम्हाला. हे बघा सगळं किचन एकदम स्वच्छ आणि क्लीन. तर मस्त आम्ही आवरलं, सगळ्यांनी कपडे घातले. मी हे घालू का ते घालू का करून आम्ही निघालो. अभी खाना खाने के लिए जाताना मग आमच्या आईला थोडंसं बोलले बघा, जेवायला आई देणार आहे, बिल आई भरणार आहे, आई जेवायला नेते. आईनं काय केलं माहितीये का, सोबत मोबाईलच नाही घेतला. कारण आजकाल सगळ्यांकडे फोन पे, कॅश कोण वापरत नाही. अँड्रॉइड का जमाना आहे, तो सबके पास मोबाईल आहे. तर आईजवळ पण असाच वाटला आम्हाला, वाटलं आईजवळ आहे मोबाईल, पण शेवटी कळलं आम्हाला की अरे आईने मोबाईलच नाही आणला. ना असू द्या म्हणलं, आता काय गेलोय जेवायला म्हणल्यावर जेवणारच. मग आज व्हेज खायचं होतं. मग व्हेज खायचं म्हणल्यावर कुठं झाला, मग इकडे रामनवमीची तयारी चालू होती. आंबेगावात बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि मग आम्ही जेवायला निघालो. तोपर्यंत आम्ही ज्योतीने मस्त मागणं व्हिडिओ काढला आमचा. आम्ही चाललेलो जेवणासाठी पुढं आणि ती आमच्या मागं. तिला म्हणलं तुला ब्लॉग काढ. ती बोली नको तर बस. मग आम्ही आलो मस्त या घेवरला. तर कोण या घेवरला येऊन गेले, तुम्हाला इथलं जेवण कसं वाटतं. आणि एक तुम्हाला सांगते, आपण पहिल्यांदा आलो ना ज्यावेळेस हे खायला, तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं. पण सतत गेल्यावर जातो. हॉटेल के लिए नहीं आते हम, इनके लिए आते इधर खाना खाने के लिए, है ना मैडम. शर्मा मैडम को मिलने के लिए आते हैं घेवर में, इनका स्माइली चेहरा देखने के लिए. तर असं काही नाही. ती माझी मैत्रीण म्हणजे इथं येऊन तिची माझी मैत्री झाली. कारण तिला मी इन्व्हिटेशन दिलं होतं वेट लॉससाठी. जेव्हा माझं वजन पूर्ण कमी झालं होतं तेव्हा मी यायची इथं आणि तिला सारखं म्हणायची तुम्ही वजन कमी करू तुम्ही. तर तिनं तर वजन कमी केलं नाही, पण माझंच वजन थोडंसं वाढलं. तर नो प्रॉब्लेम, काही नाही, होत राहतं. आणि सगळं कमी करायचं आणि वाढवायचं. तर तिकडं जाऊन तिची आणि माझी खूप क्लोज फ्रेंडशिप झाली आमची. आम्ही गेल्याबरोबर त्या मला ओळखतात. आणि इतकं सुंदर हॉटेल आहे, आतमधून तुम्ही बघू शकता. असं बघितलं की मन प्रसन्न होतं, असं वाटतं राजस्थानला गेलो का काय. आणि मस्त उन्हाळ्यामध्ये गार पाणी असतं हात धुवायला आणि हिवाळ्यामध्ये गरम पाणी असतं हात धुवायला. आणि अशी मेजवानी फक्त इथं घेवरमध्ये होते आणि ती खूप आवडते मला, की जेवायला गेल्याबरोबर मस्त हात धुवायला पाणी, हात धुवायचं, परत मस्त पेपर कापड देतात हात पुसायला, ते हात पुसायचं. आणि हे थंडगार कुठलं होतं का पाणी, हे पाणी कुठलं होतं, हिरवं पाणी, जलजिरा. हां, जलजिरा वॉटर दिला आम्हाला गेल्या प्यायला. काय म्हणतात त्याला, वेलकम ड्रिंक म्हणून. तर हे वेलकम ड्रिंक आम्हाला आवडतं सगळ्यांना, सगळ्यात जास्त मनूला आवडतं, बाकी सगळ्याला आवडत नाही. आणि ताक, आणि इथलं ताक काही पण म्हणा, बाकी जेवण कसंही असो, पण इथलं ताक एकच नंबर असतं ना. आंबट ना, चिंबट ना, गोड ना, तिखट ना, कारण त्याची त्याला ताकाची चव असते. तर असं आमचं मस्त जेवण होतं. आज गोडमध्ये होता मालपोहा आणि शिरा होता अननसचा. तर हे दोन्ही पण मला काही आवडत नाही, पण मी ते खाल्लं आणि घेतलं आणि विकास करायला, कारण मला फोटो काढायचा, व्हिडिओ काढायचा. मग तुम्हाला मी सगळे एक भाज्या खाऊन दाखवलं. तर त्याच्यामध्ये 7 प्रकारच्या भाज्या होत्या. डाळ, कढी, ती चवळीची भाजी सुक्की, ती सगळ्यात भारी होती. आणि मटर पनीर होता आणि 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 चण्याची भाजी होती आणि एक सिंधी डाळ होती आणि अजून आलू आणि सोयाबीन मिक्स भाजी होती. अजून एक कुठली तरी डाळ होती. अशा मिळून 7 भाज्या होत्या. आणि त्यासोबत मग पापड, मसाला पापड होता, ढोकळा होता, मसाला ढोकळा होता आज जेवणामध्ये. आणि 4 प्रकारच्या चटण्या होत्या, लसणाची चटणी, हिरवी चटणी, ही चटणी, ती चटणी. बीटचं सॅलड होतं आज खायला, आंबट. आणि मस्त छोटे बिनतेलाचे फुलके होते आणि दाल बाटी, त्याच्यावर भरपूर सारं तूप. आणि तुपाची क्वालिटी खरंच चांगली असते. जेवणाबद्दल अजिबात काहीच तक्रार नाही आमची. पण कसं असतं, सारखं माणूस गेलं की त्यांना वाटतं अरे हे सारखंच येणार माणूस, त्याच्यामुळे तेवढी त्यांनी आपल्याकडनं का यावेळेस आम्हाला त्यांनी हे नाही केलं, सर्व्हिस दिली नाही. मला नाही आवडलं यावेळेस. त्याच्यामुळे आता ठरवलं परतच्या वेळेस जायचं नाही घेवरमध्ये. पैसे देऊन का थांबायचं हात धरून जेवताना. तर हे नाही आवडलं आपल्याला. पण ठीक आहे म्हणलं, आता काय लहान पोरं कामाला आहेत. हॉटेल खूप दिवसापासून छान चालते. आपली मैत्रीण आहे शर्मा मॅडम तिथं, त्याच्यामुळं आपलं सगळं चाललं होतं.
तरी जेवले मी मस्त. आणि इथलं जेवण केलं ना की खूप असं असं नाही का जड वाटत नाही, एकदम हलकं हलकं वाटतं. आणि इथली कढी ना खूप छान असते, गोड आंबट कढी मला खूप आवडते. खास ती कढी खाते मी तिथली जास्त जाऊन. बाकीच्या भाज्यांना मी काही एवढं खात नाही. ठीक आहे, गेल्यावर आता थाळी घेतली म्हणजे वसूल तर करतोच प्रत्येक टेस्ट नाही का करून करून. अर्धं जेवण झालं होतं पण काही खावं असं वाटणार, कारण एवढी मोठी थाळी बघूनच मला पोट भरलं होतं. पण तरी पण खाल्लं मी. आपले 3 फुलके खाल्ले, एक छोटासा बाजरीची रोटी खाल्ली, दालबाटी खाल्ली, 2 ढोकळे खाल्ले. असं सगळं जेवण मस्त पोटभर खाल्ल्यानंतर आला भात. तर मला कुठला भात घेऊ, मसाला भात, मूग डाळ की खिचडी, अजून पांढरा भात, तिन्ही पण दे एक एक चमचे. मग तिन्ही पण एक एक चमचे घेतले. पण सगळ्यात जास्त आवडलं मला हे मूग डाळीची खिचडी, तूप घालून मस्त खाल्ली. वरपून 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 खात होते हाताने, अशी घे हे सगळे चमच्याने खात होते. आणि मी मस्त हाताने वरपले. मला बघा आता विकास डोळे काढून बघतात, काही कळतं का असे खातात का, असं चमच्याने खायचं. मला ते शिकवत होते पण मी त्यांना दाखवलं हे असं, मी असं नाही खायचं, असं खायचं म्हणून तिथं ते सांगायचं ना. आई अशी मध्ये मध्ये बोलते, तिला लक्षात राहत नाही. बघा बाहेर येईपर्यंत ते मला ओरडत होते की असं नाही खायचं, जरा नीट खा ना. असू दे, जे खातं ते आपल्याला रिअल दाखवायचं ना. जेवण झालं मस्त. जेवण झाल्यावर त्यांनी हात धुवायला परत पाणी आणलं, सगळ्यांचे हात धुवून गेले. आणि त्याला मी विचारलं आप कहाँ से हो, तो मला काहीतरी वेगळंच नाव सांगितलं आणि परत म्हणला मैं इंडिया से हूँ. मला पटलं त्याचं की अरे इंडियावाला आहे तो, पण नो प्रॉब्लेम. एखादा त्याला कसं कळलं नाही बहुतेक भाषा आमची, पण तो इंडियात नाही. आम्हाला हे कळलं की तो आमचा हिंदुस्तानी, दिल है हिंदुस्तानी उसका. तर चलो कुछ भी बात नाही. मस्त बाहेर आलो, मस्त फोटो काढले. आणि इथली एक क्लिप टाकायची राहिली तिथं नाही का, थाळी त्यांनी आरतीची थाळी वगैरे मस्त बनवली होती त्यांनी. बाहेर आल्यावर जाताना आरती करताना ते पण टाकायचा राहिला व्हिडिओ. मग आम्ही बसलो गाडीमध्ये, पण आमच्या गाडीमध्ये AC चालू होत नव्हता. तर आम्ही तिथं त्याला फिल्टर घेण्यासाठी गेलो, फिल्टर खराब झाला असेल म्हणून. कसं आहे विकास सराचं डोकं चालवतात विकास सर. हे असा दाखवत होते तुम्हाला. AC त्याने काढून घेऊन गेले होते AC घ्यायला तिथून. ते ACचं फिल्टर आणायला त्याने आधी घरच्या घरी मेकॅनिक केलं, गॅस आणलं, काय काय त्यातलं ऑइल संपलं ते टाकलं, सगळं केलं. पण त्याच्याने कशानेच होत नाही. मला 2 दुकानं फिरून शेवटी 3ऱ्या दुकानात आम्हाला हे भेटलं ACचं. काय म्हणा त्याला, इथं नाही भेटलं, पुढच्या दुकानात भेटणार आहे म्हणून तिथं गेलो. तिथं नाही भेटलं, परत पुढं गेलो, थांबलो. आणि मग आम्हाला तिकडं ते मिळालं ACचं काय हो, फिल्टर ना, फिल्टर. मग ते ACचं फिल्टर घेऊन विकास सरांनी त्याला बसवलं, ते लावलं. आणि मग ते सगळं घेऊन आम्ही आलो आमच्या घराजवळ. तर बघतो तर काही तिथं ॲक्सिडेंट झालं नवले ब्रिजजवळ. तिथंच परत अजून अशा गाड्या लागल्या रांगेत. कारण का पुढं कोण आले त्यामुळे ते कोण बसलं इथं असं स्वामी. आमचे लेकर आमची वाट बघत होते. आमच्या घरी 3 पोरी होत्या, कशी वाट बघत बसले आमचे लेकर आमची. चार्ली हे असे घरी आमची वाट बघत. बघा आता कसा आवाज येतो. कामा बघा ते बघ दोघांचं. उठ आली मम्मी सांगतो तिला येऊ. आणि हे आमची रोज वाट बघतात, कुठेही कुणीही जाऊ दे घरातनं येईपर्यंत ती तिथंच असती. आणि मग आमच्या विकास त्या गाडीला खोल घालून बघायला गेले. खोललं तर काय गाडीमध्ये काय काय ते कचरा अडकला होता, काय झालं होतं त्याला तिथे देऊन टाकले त्या माणसाकडे. त्याचा डॉक्टरकडून ते तिथे करत बसला. आणि तोपर्यंत मग संध्याकाळ झाली. आणि मग म्हणलं चला माझी जी सरप्राईजची पिन तुम्हाला सांगितली होती ना मी, ती सरप्राईजची पिन आली. पण बघतो तर रस्त्यात गर्दी, बापरे. मला एवढ्या ट्रॅफिकमध्ये गाडी घेऊन जाईल तर मला रात्री 12 वाजतील घरी यायला. म्हणून गाडी लावली तिथं भीमकर चौकात. आणि मग तिथून पुढे चालत देत देणार 2 पाय लेफ्ट राईट ज्योती म्हणत होती कोणाकडे मर्सिडीज असो, BMW असेल, पण अशा गर्दीमध्ये जर गाडी अडकली तुम्हाला पाय जायला लागतं. तर माणसाने नेहमी जमिनीवर राहावं, लय आकाशात उडू नये. तुम्हाला ते आवडलं म्हणून. हो बरोबर आहे. मग तुम्ही माझी पिन घेतली. आमच्या गेटवरचे वॉचमॅन काका त्या खूप फ्रेंडली आहेत आणि ते नेहमी आम्हाला मदत करतात. माझा ॲड्रेस तिकडचा असल्यामुळे माझं त्याच ॲड्रेसवर सगळ्या गोष्टी येतात आणि ते मला देतात. मला खूप छान वाटतं. आमच्या सोसायटीच्या समोर सुंदर असं स्वामी समर्थाचं मंदिर झालं. जिकडं मी जाईन तिकडं चांगल्या गोष्टी होत राहतात. आणि स्वामींचं दर्शन घेतलं घेऊन लगेच स्वामींच्या मंदिराच्या पाठीमागेच आमचं भाजीवाले दादा यांच्याकडे कायम भाज्या घेते आणि मला ते स्वस्त करतात. 20 रुपयाची भाजी मला 15 रुपयाला लावली त्यांनी. मग भाज्या भरपूर घेतल्या. त्याला सगळ्या भाज्या घेऊन कैरी, ढोबळी, खूप साऱ्या 200-250 रुपयाच्या भाज्या घेऊन मग मी ते कोल्ड कॉफी घेतली जे ज्योतीने घेतली त्या पैशानी. आणि कोल्ड कॉफी घेऊन घरी आलो. मग मला उघडा पिन उघडली आणि बघितलं तर आमच्या 5 वर्षाच्या पिन आम्हाला मिळाल्या होत्या कंपनीकडून. आम्ही 5 वर्षाच्या सोबत असल्यामुळं. आणि नंतर आम्हाला आल्या होत्या आमच्या नांदेडचे रामनवमीच्या क्लिप. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, रामाचे दर्शन करून घ्या. आमची रामनवमी खूप मोठी असते, दिवसभर चालते ते मिरवणूक तिकडची. आणि मला खूप मिस केलं मी यावेळेस. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉगसाठी लाईक कमेंट करायला विसरू नका.